सर्वांना जय हरी जय श्रीराम. प्रेक्षक हो, कसे आहात? मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर व आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा. तर बऱ्याच दिवसापासून विचार केला होता की आपल्या हिंदू धर्माला सुस्थितीत आणण्याचं जे काम ज्यांनी केलं ते म्हणजे आदि शंकराचार्य किंवा त्यांना आद्य शंकराचार्य मराठीत असं म्हणतात. गीतेमध्ये भगवंतानं सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशयाच दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, भगवंत सांगतात त्या त्या वेळेला मी अवतार घेऊन धर्माची पुनर्स्थापना करतो, म्हणजे धर्माला सुस्थितीत आणण्याचं काम करतो. मग आपल्या धर्माची गोमाता असन, ब्राह्मण म्हणजे जात नाही, तर ज्ञानाचे उपासक लोक, ज्ञानदान करणारे लोक, संत साधू महात्मे हे जे धर्माची स्थापना करतात, धर्माचं आणि प्रचार प्रसार करतात, अशा लोकांना मी संरक्षण देत असतो. तर अशाच पद्धतीनं केरळ प्रांतामध्ये पेरियार नदीच्या काठी एक कालडी नावाचं गाव आहे आणि त्या कालडी गावामध्ये इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये म्हणजेच 788 इसवी सन 788ला शंकराचार्यांचा जन्म झालेला आहे. या जन्मतिथीमध्ये मतभेद आहे. काही लोकांचं म्हणणं इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये त्यांचा जन्म झाला असे, परंतु बहुतांशी लोकांचं म्हणणं आहे की इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. आणि या गावामध्ये, कालडी गावामध्ये शिवगुरु नावाचे एक ब्राह्मण सद्ग्रस्त राहत होते. त्यांचाही वेदावर खूप अभ्यास होता आणि त्यांची पत्नी आर्यांबा, कुठं विशिष्ट नाव सांगितलेलं आहे कुठं. तर या जोडप्यांना पुत्रप्राप्ती नव्हती. या जोडप्याला पुत्रप्राप्ती नव्हती. भरपूर वय झालं होतं, 45-50 वर्षाचं वय झालं असन. म्हणून त्यांनी मग भगवान शंकराची, शिवाची उपासना केली आणि त्यांना शंकर प्रसन्न झाले. त्यांच्या स्वप्नात दृष्टांत दिला शिवगुरूच्या की तुला पुत्र अज्ञानी व दीर्घायुषी किंवा खूप ज्ञानी परंतु अल्पायुष्य यापैकी कोणता पुत्र पाहिजे. मग त्यांनी सांगितलं, हे शंकर भगवान, मला अल्पायुष्य जरी पुत्र असला परंतु ज्ञानी पुत्र पाहिजे. आणि म्हणून भगवंतांनी त्यांच्या वचनाला मान देऊन त्यांना या पुत्रप्राप्ती झाली. मग त्यांनी मुलाचं नाव शंकर ठेवलं. हा शंकर म्हणजे लहानपणापासूनच, वयाच्या पहिल्या वर्षापासूनच खूप हुशार निघाला. त्यांना 1 वर्षाच्या नंतर वाचणं कळायला लागलं. 2-3 वर्षानंतर, 2-3 वर्षाच्या वयामध्ये त्यांचा खूप असा अभ्यास झाला. ते एकदा एखादी गोष्ट त्यांनी ऐकली की लगेच त्यांच्या ती पाठ व्हायची. आणि म्हणून त्यांचे वेद, उपनिषद, 6 शास्त्र, पुराण
यांच्यावर उपनिषद यांच्यावर खूप अभ्यास झाला आणि 3 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या वडिलाचा देहांत झाला. त्यांचे वडील मरण पावले. तरी आईनं धीर न सोडता त्यांचं पालनपोषण सुरुवात केली आणि वयाच्या 5व्या वर्षी त्यांची मौंज केली. आणि मौंज केल्यानंतर त्यांना गुरुग्रही पाठवलं. त्यांना गुरुकुलामध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवलं आणि वयाच्या 8व्या वर्षापर्यंत त्यांनी आपला संपूर्ण अभ्यास पूर्ण केला. वेद, विज्ञान, ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद हे 4ही वेद त्यांनी पाठ केले. आणि पाठ केल्यानंतर उपनिषद, ब्राह्मण्यके, आरण्यके, 6 शास्त्र या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर ते घरी परत आले. परंतु त्यांची अशी इच्छा होती की आपण संन्यास घ्यावं. परंतु आईला कुणाचाही सहारा नसल्यामुळं आई त्यांना परवानगी देत नव्हती. परंतु एक दिवस योगायोग असा झाला, ती त्यांच्या गावाजवळची पेरियार नदी होती. आई आणि ते पेरियार नदीत गेले. हे स्नान करायला लागले. आई काठावर धुणत धुत होते आणि एका मगरीनं यांचा पाय पकडला आणि म्हणून यांनी खूप आरडाओरड केली. आई धावत आली, परंतु मगर काही पाय सोडायला तयार नव्हती. आईनंही प्रयत्न केले. मग त्यांनी सांगितलं, आई मला जर संन्यास घेऊ दिला तर ही मगर माझा पाय सोडणार. आईनं शेवटी होकार दिला. आई बेशुद्ध झाली आणि ती मगरीनं यांचा पाय सोडला. बाहेर आले, आईला शुद्धीवर आणलं व आईची हीच आज्ञा समजून त्यांनी असं ठरवलं की गुरुच्या शोधामध्ये जावं. आणि आईची परवानगी घेऊन ते निघाले. परंतु आईने सांगितलं, बाबा रे, तू कुठेही गेला परंतु मला एक वचन दे, माझा अंत्यसंस्कार करण्यासाठी तू पुन्हा इथं ये. त्यांनी आईला वचन दिलं आणि ते निघाले. दक्षिणेकडून ते उत्तरेकडे निघाले आणि मध्य प्रदेशमध्ये ओंकारेश्वर इथं ते आले. व ओंकारेश्वर येथील गोविंद वल्लभ, गोविंदपाद या गुरुच्या शोधात ते फिरत असताना त्यांना गुरुची भेट झाली. या गोविंदपाद यांचे गुरु गौडपाद होते. मग त्यांनी परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि त्यांनी विचारलं, तू कोण आहे? मग यांनी सांगितलं, मी पृथ्वी नाही, मी आकाश नाही, मी जल नाही, मी वायू नाही, मी अग्नीही नाही, मी ब्रह्म आहे. आणि म्हणून त्यांचा सिद्धांत आहे, हम ब्रह्मास्मी. मग गुरुनीही त्यांना दिव्य ज्ञान दिलं. तिथं त्यांनी त्या आश्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शिकवलं. व तिथून गुरुंनी सांगितलं की बाबा रे, तू आता जी शिवनगरी आहे, वाराणसी, काशी, इथं जा आणि या वेदांत ज्ञान सगळ्या जगाला सांग. तिथून ते काशीला गेले आणि मणकर्णिका घाटावर त्यांनी आपला राहण्याचं ठिकाण निवडलं. तिथं त्यांना शंकर भगवंतांनी दर्शन दिलं चांडाळाच्या रूपात. हे जात असताना आपल्या रस्त्यानं जाताना त्यांना भरपूर शिष्य मंडळ मिळालं. शिष्य समुदाय त्यांचा मोठा झाला आणि त्या घाटावर जात असताना त्यांना चांडाळाच्या रूपात भगवान शंकर आडवे झाले आणि शिष्यांनी सांगितलं, चांडाळा बाजूला हो. यांनी म्हणलं, रे बाबा मला रस्ता दे. त्यांनी सांगितलं, तू तर म्हणतो हम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. मग तुझ्यात जे ब्रह्म आहे ते माझ्यात ब्रह्म आहे. तुझ्यात जो आत्मा आहे तो माझ्यात आत्मा आहे. मग मला माझा विटाळ तू कसा काय मानतोस? तू आणि मी काही वेगळा आहे का? हा त्यांना साक्षात्कार झाला. तसंच पार्वतीनं, शक्तीनं सुद्धा त्यांना साक्षात्कार दिला आणि त्यांनी त्या चांडाळरूपी शंकराचं दर्शन घेतलं. ते शंकर आणि अंतर्धान पावले. त्याच्यानंतर त्यांनी भारत भ्रमण करण्याला सुरुवात केली.
तिथून पुढं ते प्रयाग इथं आले आणि कुमारील भट्ट जे होते प्रयागला, त्यांनी गुरुला आपल्या शास्त्रार्थामध्ये हरवलं होतं, परंतु त्यांना त्याचा पश्चाताप झाला आणि ते प्रायचित्त घेण्यासाठी त्यांनी अग्निस्नान म्हणजे अग्नीत स्वतःला जाळून घेण्याचं ठरवलं आणि ते जळत थोडे राहिले होते. त्यावेळेला आद्य शंकराचार्य त्यांना भेटले आणि त्यांना सांगितलं की मी कमंडलूतलं पाणी शिंपडून तुमची आग विझवतो आणि तुमच्याबरोबर मला शास्त्रार्थ करायचा आहे. त्यांनी सांगितलं, बाबा रे, बिहारमध्ये मंडन मिश्र आहे, त्यांच्याबरोबर जाऊन तू शास्त्रार्थ कर. म्हणून ते बिहारमध्ये गेले आणि ज्या गावात ते राहत होते मंडन मिश्र, तिथं गेले आणि त्यांनी विचारलं मंडन मिश्राचं घर कोणतं आहे. ते मंडन मिश्र एवढे विद्वान होते की लोकांनी सांगितलं, जिथं पोपट म्हणजे राघू, इंग्लिशमध्ये ज्याला पॅरोट म्हणतात, ते वेदाच्या ऋचा म्हणत असतील, ते घर मंडन मिश्राचं आहे. आणि म्हणून ते गेले आणि मंडन मिश्रांनी त्यांचं आदरातिथ्य केलं व मंडन मिश्राला त्यांनी सांगितलं की तुमच्याबरोबर मला शास्त्रार्थ करायचा आहे. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही आणि त्या दोघांचा शास्त्रार्थ 15 दिवस चालला. परंतु त्यांच्यामध्ये ठरलं की आपण दोघं शास्त्रार्थ करायचं हे नक्की आहे, परंतु आपल्यामध्ये मध्यस्थ कोणतरी, न्यायाधीश कोणतरी पाहिजे. म्हणून त्यांच्या दोघांमध्ये असं ठरलं की जी उभय भारती मंडन मिश्राची पत्नी आहे ती बी खूप विद्वान होती आणि ती न्याय देण्याची भूमिका, न्यायाधीशाची भूमिका निभावेल. आणि म्हणून 15 दिवस शास्त्रात चालल्यानंतर मंडन मिश्रांनी हार मानली आणि त्यांना गुरु म्हणून स्वीकारलं. परंतु उभय भारतीने सांगितलं की मी यांची अर्धांगिनी आहे, जोपर्यंत तुम्ही मला हरवत नाही तोपर्यंत, कारण त्यांच्यात अशी बोली झालेली होती. शंकराचार्यांनी सांगितलं होतं की मी जर शास्त्रार्थामध्ये माझी हार झाली तर मी संन्यास धर्माचा त्याग करून गृहस्थ आश्रम स्वीकारेल. आणि मंडन मिश्रांनी सांगितलं होतं की मी जर हरलो तर गृहस्थ आश्रमाचा त्याग करून आणि संन्यास घेईल, संन्यास धर्माची दीक्षा घेईल. त्यामुळं उभय भारतीनं सांगितलं, जोपर्यंत तुम्ही मला हरवत नाही तोपर्यंत ते संन्यास दीक्षा घेणार नाही. आणि म्हणून दोघांचाही शास्त्रार्थ चालला, त्यांचाही जवळजवळ 15-20 दिवस शास्त्रार्थ चालला. परंतु उभय भारतीनं पाहिलं की हे आपल्याकडून हरत नाही, म्हणून त्यांनी शेवटी विचारलं, कामशास्त्रावर प्रश्न विचारले आणि स्त्रीचा कोणतं अंग उत्तेजित होतं, कसा अनुभव येतो. आता यांनी सांगितलं, देवी मी तर संन्यासी आहे, मी ग्रस्त आश्रमाचा स्वीकार केलेला नाही आहे, स्त्रीचा संभोग केलेला नाही आहे, स्त्रीबरोबर प्रणय केलेला नाही आहे, मग मला याचा अनुभव कसा सांगता येईल. त्यांनी सांगितलं, जर तू मग हार माना. म्हणून अशी एक कथा आहे की त्यांनी एक राजा मिळाला होता आणि त्याच्या शरीरात प्रवेश केला व आपलं शरीर एका गुहेमध्ये ठेवलं. शिष्याला सांगितलं सांभाळा 1 महिना, आणि त्यांनी त्या राजाच्या शरीरात प्रवेश करून अनुभव घेतला आणि नंतर पुन्हा त्या शरीराचा त्याग करून पुन्हा आणि त्या उभय भारतीला त्यांनी कामशास्त्राचे अनुभव सांगितले, हरवलं. तीही त्यांची शिष्य झाली. अशी एक कथा आहे. तर हे करत असताना त्यांनी भारत भ्रमण केलं आणि भारत भ्रमण करत असताना त्यांनी 4 पीठाची स्थापना केली. उत्तरेला ज्योतिर्मठ, ज्याला आज जोशीमठ म्हणतात, जो मंदाकिनी नदीच्या काठी आहे. ते तिथे बद्रीनाथाला गेले आणि नारायणाची मूर्ती त्या मंदिरात नव्हती, तर त्यांनी त्या कुंडामध्ये बुडी घेऊन ती मूर्ती वर काढली आणि मूर्तीची स्थापना केली व तिथं ज्योतिर्मठाची स्थापना केली. आणि या हिमालयाच्या पायथ्याशी अलकनंदा नदीच्या काठी उत्तराखंडमधल्या चमोली जिल्ह्यात 4 धाम यात्रेतील हे ठिकाण आहे. हे भगवान विष्णूला समर्पित आहे आणि इथलं नैसर्गिक सौंदर्य तर खूपच आहे.
तसेच दक्षिणेकडे शृंगेरी जो शारदा मठ आहे, त्याला शारदा मठ म्हणतात, शृंगेरी या गावामध्ये कर्नाटकमध्ये जो आहे तिथं त्यांनी शृंगेरी मठाची स्थापना केली व त्याला दक्षिणायन पीठसुद्धा म्हणून ओळखलं जातं. तिथं शारदा देवीचं मोठं मंदिर आहे व शृंगेरी शहराच्या मध्यभागी हा मठ आहे आणि तिथं आराध्य दैवत विद्याशंकर मंदिरसुद्धा आहे व या मठाचे महावाक्य अहम ब्रह्मास्मी आहे. तसेच इथं आताही आजही शंकराचार्याची परंपरा चालू आहे. पश्चिमेला गुजरातमध्ये गोमती नदीच्या काठावर द्वारका मठाची स्थापना केली आहे, ज्याला द्वारका म्हणतात. लोक जातात द्वारकेला आणि ते कृष्ण भगवंताला तो मठ समर्पित आहे. व पूर्वेला जगन्नाथपुरीमध्ये भगवान जगन्नाथाचं मंदिर तिथं आहे. तिथं गोवर्धन मठाची स्थापना केली. असा त्यांनी हिंदू धर्माला जे ग्लानी आली होती व हे स्थापन करत असताना त्याच्याबरोबरच संन्यासी परंपरेचं जी स्थापना केली, दशनामी संन्यासी व दंडी संन्यासी, नागा साधू आपण जे बघतोय या धर्माचं संरक्षण करण्याचं जे काम करतायत, तलवारीचं धनुष्यबाणाचं शिक्षण, त्रिशूळाचं शिक्षण चालवण्याचं त्यांना शिक्षण असतं, अशी संन्यासाची गिरी, वन, पर्वत, अरण्य, नदी, आनंद, पुन्हा पुरी, भारती, गिरी अशा जे संन्यासी परंपरा आहे, दशनामी संन्यासी, ही त्यांनी स्थापन केलेली आहे. यासोबतच भक्ती, ज्ञान, वैराग्य यांचा संगम त्यांनी साधला व अद्वैत वेदांताची स्थापना केली. एकेश्वरवाद ज्याला म्हणतात. तसेच त्यांनी पंचदेवांची, म्हणजे त्याला पंचायतन म्हणतात, म्हणजे सूर्य, गणपती म्हणजे गणेश, विष्णू परमात्मा, शंकर भगवान व शक्ती, या 5 देवाची त्यांनी पूजा पद्धती सुरू केली, याला पंचायतन म्हणतात. तसेच अनेक ग्रंथ संपदा त्यांनी तयार केलेल्या आहे आपल्या आयुष्यामध्ये. आणि त्यांना केवळ त्यांनी जे ग्रंथ लिहिले, ब्रह्मसूत्र लिहिलं, प्रस्थानत्रयी लिहिली, विवेक चूडामणी लिहिलं, पंचीकरण लिहिलं, आत्मबोध, गीतेवर गीता भाष्य केलं, त्यांचं एक शांकर भाष्य नावानं ग्रंथ प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी श्लोक तयार केले, त्याच्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंग अष्टक, महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातुं मुनेंद्रिय समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं तडीद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरसुन्दरचित्तप्रकाशं वरं त्विष्टिकायासमन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. ही 2 श्लोक म्हटलेले आहे. व्हिडिओ लांबतोय तर 8 श्लोकाचं जे पांडुरंगाष्टक आहे त्याच्यावर माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो आपण बघू शकता. व आनंद लहरी, सौंदर्य लहरी असे काव्य लिहिलेले आहे त्यांनी. त्यांचं भाषा एकदम प्रभावी होती, संस्कृतवर त्यांचं प्रभुत्व होतं. तसेच वयाच्या त्यांना फक्त 32 वर्षाचं आयुष्य लाभलं आणि शेवटी ते हिमालयात गेले, जे केदारनाथ आहे. 4 धाम यात्रेपैकी केदारनाथला आपण जात असतो हिमालयामध्ये, आणि त्या केदारनाथाच्या जवळच त्यांनी आपलं आयुष्य समाप्त केलेलं आहे, आपलं अवतार कार्य समाप्त केलेलं आहे. व तिथं त्यांचे आजही समाधी मंदिर आहे. आत्ता मध्ये आपले या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या त्या समाधीस्थळाजवळ 15-16 तास बसलेले होते, ध्यान लावलं होतं. अशा पद्धतीनं या हिंदू धर्मासाठी अनेक लोकांनी आपला देह झिजविलेला आहे. त्यावेळेस कारण त्या काळामध्ये म्हणतात ना की बौद्ध धर्माचा खूप मोठा उदोउद झाला होता आणि त्याच्यामध्ये जादू, टोणा, तांत्रिक, मांत्रिक ह्या गोष्टी चालू होत्या. आजचा जो बौद्ध धर्माचं स्थान आहे तसं नव्हतं, तर त्याच्यामध्ये विकृती आली होती. जैनसुद्धा तसे होते म्हणून. आणि पुन्हा त्यांनी
ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं एक हाती वदंतु बौद्ध मत खंडितू. तर असं बौद्ध मतात त्यांनी खंडन केलं व हिंदू धर्माची चांगली पुनर्स्थापना केली, याला मजबूत असं पायाभरणी केली आणि त्याचं रचना लावल्यामुळं आज जगामध्ये अनेक संस्कृती नष्ट झाल्या. काय म्हणतात, युनान मिस्र मिट गए जहाँ से लेकिन क्या बात है ये हस्ती मिटती नहीं. तर अशा लोकांच्या याच्यामुळं साधू संताच्या देह कष्टविती परोपकारे, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे, अशा पद्धतीने या लोकांनी आपला देह या जगासाठी या धर्मासाठी समर्पित केला. म्हणून आज आपण सर्व अगदी आनंदानं राहत आहोत. तर आपणही सर्वांनी या धर्मासाठी काम केलं पाहिजे, या धर्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे, आपण धर्माचा अभ्यास केला पाहिजे, शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या धर्माचं महत्त्व लोकांना पटवून सांगितलं पाहिजे. तरच हा धर्म जगाच्या पाठीवर नांदेल. हा सनातन धर्म आहे. जगामध्ये अनेक धर्म आले, अनेक संस्कृती आल्या. कारण इस्लाम असन तर हा 1400 वर्षाचा आहे, ख्रिश्चन 2000 वर्षाचा आहे, ज्यू आहे, असे अब्राहम धर्म आहे, असे अनेक अलीकडच्या काळात आलेले आहे. पण हा सनातन धर्म लाखो वर्षाची परंपरा आपल्या धर्माला आहे. म्हणून आज एवढंच. व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सदस्य झाला नसाल, सबस्क्रायबर झाला नसाल तर सबस्क्रायबर व्हा, सदस्य व्हा व असंच या चॅनलचा ग्रोथ होऊ द्या, वाढू द्या. जय श्रीराम.